कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांना सुरुवात झाली. या निवडणुका सुरू होताच पुन्हा एकदा उभाटा आणि काँग्रेसला धक्का बसलाय. सुरुवातीपासून ठाकरेसोबत राहिलेले ठाकरेंचे निष्ठावंत विजय काटकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी जे स्थानिक नेतृत्वावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, टीका केली आहे, पण त्यांच्यासोबतच काँग्रेसचे देखील अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष यांनी देखील सध्या शिवसेनेत प्रवेश केला. एकंदरीतच दोघेही आपल्यासोबत आहेत. काटकरजी, काय सांगाल? इतक्या वर्ष तुम्ही ठाकरेंसोबत होतात, निष्ठेने काम केलं, माजी नगरसेवक होतात, सभापतीपद देखील तुम्हाला देण्यात आलं होतं. काय असं घडलं की तुम्ही ऐन निवडणुकीतच प्रवेश केला? आता मला तिकीट घ्यायचं असं इथून तर मी अगोदरच प्रवेश केला असता, पण मला आशा होती की माझ्या पक्षावर विश्वास होता माझा की मला तिकीट मिळेल. मी मी माघार घेतली होती. मुलीसाठी मी फॉर्म भरला होता. युती सेनेची जिल्हाधिकारी आहे भिवंडी लोकसभेची. आज सर्व आम्ही राजीनामे दिलेले आहेत, पाठवलेत पक्षाकडं. कुणावर राग आहे? नेमकं कुणी डावललं आहे? कुठल्या नेतृत्व, म्हणजे कोणत्या नेतृत्वावर नाराज आहे? नेतृत्व कल्याणचं एकच बंड्या साळवी यांच्यामुळं आमचं सर्व विल्हेवाट लावले. जे गटातटाचं राजकारण सुरू आहे तिकडे असा आरोप आहे. गडबडीत चालू आहे. तुम्ही बघितलं असेल कल्याणचे किती लोकांचे डावलले, जे निष्ठावंत होते आमचे. प्रत्येकाला चॉकलेट दिलं, भर तू फॉर्म मी आहे ना, असं तसं करून, आणि जाणून बुजून ही माणसं ऐनवेळी फेकली. आयात उमेदवारांना संधी दिल्याचं देखील आरोप. हो, ऐकलं आता. एक साधं उदाहरण आहे शिंदेगडचं. एक तर महेश जाधव म्हणून कोणतरी प्रवेश केला, त्याचा काय संबंध आहे पक्षाशी? भाजपचा तो कार्यकर्ता, आणि त्याला प्रवेश देऊन त्यांनी आपला निष्ठावंत कट्टर त्याचं तिकीट कट केलं आहे. पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे? तुम्ही आता शिवसेनेत प्रवेश केला आहे, काही आश्वासने मिळाली? नाही, मला आश्वासनाची काही गरज नाही. जे जबाबदारी देईल त्यानुसार काम करणार. आता पक्षासाठी यांचा संपूर्ण प्रचार करणार मी चारही वॉर्डामध्ये, पॅनलमध्ये. जे शक्य आहे ते मी माझ्यातर्फे मदत करणार. काजी साहेब, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, शिवसेनेत प्रवेश केला आहे, अल्पसंख्याक विभागाचे तुम्ही पदाधिकारी होतात. नेमकं काय घडलं की इतक्या वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि आज शिवसेनेत प्रवेश केला? राग कुणावर? माझा राग जे आहे ते संजय दत्तवर आहे. आणि संजय दत्त जे आहे ते कधी काँग्रेसला वर येऊ देणार नाही. मॅनेज संजय दत्त आहे. आणि मला काँग्रेसमध्ये मला तिकीट भेटला असताना मी इकडे निस्वार्थ मी प्रवेश केला आणि यांना पाठिंबा दिला. आणि याच्या पुढे पण मी मरेपर्यंत मी इकडेच राहणार आहे. एकंदरीतच काँग्रेस आणि उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वावरच टीका केल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत आणखी देखील काही उभाटाचे कार्यकर्ते आहेत. ताई, काय सांगाल? आज तुम्ही प्रवेश केला शिवसेनेत? जय महाराष्ट्र. मी प्राजक्ता विजय काटकर, भिवंडी लोकसभा जिल्हा अधिकारी. मी आता या पदाचा राजीनामा दिला आहे. काही नाही, मी आता म्हणजे जेव्हा कळत नव्हतं त्या वयापासून मी पक्षाचं काम करते. आणि जेव्हा आज मला म्हणजे सर्वसाधारण महिला हे जेव्हा म्हणजे आपलं हे डिक्लेअर झालं, तेव्हा मी दावेदार होती त्या उमेदवारीसाठी. आणि तरी देखील ते स्थानिक पातळीवर पण आम्हाला विरोध झाला. आणि म्हणजे जे आमच्या पक्षाचे जे कल्याणचे ज्येष्ठ नेते ज्यांना मानलं जातं, बंड्या साळवी, त्यांनी आमची उमेदवारी रद्द केली. का तर त्यांना पैसेवाले, म्हणजे पैशांचा काळाबाजार सुरू आहे इथे निष्ठेला काहीच व्हॅल्यू नाही आहे. इथे त्यांना निष्ठावंत नको आहेत. इथे त्यांना म्हणजे जे करोड रुपये घेऊन उभे राहतील असे उमेदवार त्यांना इथे हवे होते. म्हणजे मलासुद्धा विचारलं होतं की तुझ्याकडे करोड रुपये आहेत का, तर ते आम्हाला दाखव अगोदर. आणि म्हणजे इथे असं झालं आहे की आता निष्ठेला काहीच आता मानच नाही राहिला आहे. आणि इथे जर 4 नंबर पॅनलमध्ये बघाल तर फक्त उबाटाचे एक उमेदवार आहेत, दया शेट्टी, आणि बाकी 3 आयात केले गेलेले आहेत. म्हणजे हा निष्ठावंतांवर अन्यायच आहे ना. तर त्यामुळे, आणि बरं, आमचे उपनेते होते त्यांनी स्वतः विधानसभेला राजीनामा देऊन घरात बसले होते. आणि आज इकडचे तिकीट म्हणजे कल्याणचे जे 10 पॅनल आहेत ते जे तिकीट्स जे डिसाईड करायचे होते, जे द्यायचे होते, म्हणजे हे महत्त्वाचा रोल जो होता हा त्यांच्या हातात दिला होता. त्यांनी जाणीवपूर्वक डावलला गेलं आहे. 2015मध्ये सुद्धा ओपन महिला वॉर्ड लागला होता, तरी देखील OBC महिलेला उमेदवारी दिली. तेव्हा पण माझ्या म्हणजे विजय काटकर जे आहेत त्यांना तेव्हा देखील म्हणजे तेव्हा पण खूप हे झालं. आणि तेव्हा देखील आमचं तिकीट त्यांनी कट केलं. आणि यावेळेस देखील त्यांनी तेच केलं. म्हणजे आम्हाला माहिती आहे इथून पुढे पण आम्हाला त्या पक्षात आम्हाला कधीच न्याय मिळाला नसता. त्यामुळे आम्ही म्हणजे पक्षफुटीनंतर आजपर्यंत आम्ही
पक्षासोबत एकनिष्ठ होतो. पक्षाच्या वाईट वेळेमध्ये आम्ही पक्षाच्या सोबत होतो आणि आज आम्हाला ही म्हणजे आम्ही म्हणजे एकदम बोलतात ना काळजावर दगड ठेवून हा डिसिजन घेतला आहे. आमच्यासाठी सोप्पा नव्हता हा डिसिजन, पण तरी देखील आम्ही हा डिसिजन घेतला आहे. का याबाबत काही वरिष्ठांशी चर्चा म्हणजे वरिष्ठांकडे काही तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता? इथे वरिष्ठ एकच आहेत, बंड्या साळवी. बंड्या साळवींच्या वरती कोणीच जाऊ नाही शकत. आमची पक्षश्रेष्ठींसोबत काहीच नाराजी नाही आहे. उद्धवजी आदित्यजी यांच्याबद्दल माझी काहीच नाराजी नाही आहे, पण त्यांच्यापर्यंत जर इथून गोष्टीच चांगल्या पोचत नसतील, इथे संपूर्ण कल्याणमध्ये हे जे उपनेते आहेत यांनी संपूर्ण घाण करून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही कल्याणमध्ये सुद्धा बघाल ना तर त्यांनी गटबाजी फक्त आणि फक्त गटबाजी करून ठेवलेली आहे. तिथे पक्षातच 3-4 ग्रुप असतील फक्त ह्या एका व्यक्तीमुळे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर निवडणुकीत शिवसेनेत पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झालं. आपल्यासोबत मयूर पाटील आहेत, त्यांच्याच नेतृत्वात असंही प्रवेश झालेत. मयूरजी काय सांगाल, आज प्रवेश झाला आहे, पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू झाली आहे शिवसेना? हे इन्कमिंग सुरू झाले असे तुम्ही म्हणतात. हे आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब व युवा खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांची जी कामाची तुम्ही पद्धत बघता, त्या पद्धतीला बघून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी इन्कमिंग सुरू आहे. आणि आमचे ज्येष्ठ शिवसैनिक, उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, माजी परिवहन सभापती असे पदं भूषवलेले, त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला. त्यांच्या निष्ठेला काही महत्त्व दिले नाही. आता युवती लोकसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांची पण आता बाईट बघितली तुम्ही, त्यांच्यावरसुद्धा अन्याय झाला. सलीम काजी आहेत आमच्या काँग्रेसचे, त्यांच्यावर अन्याय झाला. आता नक्कीच आमचा पक्ष बळकट होत चाललेला आहे आणि या सर्व ना न्याय देण्याचा काम आमच्या पक्षातर्फे आम्ही की काही प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे, काय सांगाल? हो, नक्कीच 1-2 दिवसामध्ये आणखीन प्रवेश या प्रभागामध्ये होणार आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस म्हणा किंवा उभाटा म्हणा या कार्यकर्त्यांनी सध्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन्ही पक्षातील जे स्थानिक नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर गंभीर असे स्वरूपाचे आरोप केले. त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभाटाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, कार्यकर्त्यांची कशी समजूत काढण्याचं आव्हान देखील या नेतृत्वासमोर सध्या उभं ठाकलं.